नमस्कार सर्वांना, जय हरी. रेसिपीज भाग्यश्रीमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. रोजचा स्वयंपाक लवकर व झटपट होण्यासाठी आज आपण किचनमधील काही महत्त्वाच्या किचन टिप्स बघणार आहोत. टिप नंबर 1, पावभाजीसाठी भाज्या शिजवताना थोडासा बीटचा तुकडा घातल्यास पावभाजीला रंग छान येतो. टिप नंबर 2, भेंडीची भाजी बनवताना त्यात थोडासा लिंबाचा रस घातला तर भाजी चिकट होत नाही व भाजी पण छान अशी चटपटीत तयार होते. टिप नंबर 3, वांगी किंवा बटाटा चिरल्यानंतर लगेच त्या फोडी मिठाच्या पाण्यात टाकायच्या, त्यामुळं त्या फोडी अजिबात काळ्या पडत नाही. टिप नंबर 4, कांदे पोहे बनवताना त्यामध्ये थोडीशी साखर घातल्यास पोह्याची टेस्ट खूप छान लागते. टिप नंबर 5, कोथिंबीर निवडल्यानंतर त्याचे देठ किंवा काड्या फेकून न देता भाजीचं वाटण तयार करताना त्यामध्ये घातल्यास भाजीला कोथिंबीरीचा छान वास येतो. टिप नंबर 6, भाजीसाठी किंवा ठेचा बनवण्यासाठी हिरव्या मिरच्या भाजताना त्याचे छोटे छोटे तुकडे करून किंवा मिरचीला मध्ये एक चीर देऊन भाजल्यास मिरच्या भाजताना फुटत नाही. टिप नंबर 7, तांदळाची खीर बनवताना त्यामध्ये थोडीशी मिल्क पावडर घातल्यास खीर छान दाटसर होते आणि टेस्ट पण खूप छान लागते. टिप नंबर 8, दूध तापवताना पातेल्यामध्ये तळाला थोडंसं पाणी घालायचं आणि मग दूध तापवण्यासाठी त्या पातेल्यात घालायचं, त्यामुळं दूध तापवल्यानंतर पातेल्यात तळाला लागत नाही किंवा करपत नाही. टिप नंबर 9, मिक्सरचं भांडं वारंवार वापरल्यामुळं भांड्याच्या पात्याची धार कमी होते, त्यासाठी अधूनमधून मिक्सरच्या भांड्यामध्ये खडे मीठ टाकून मिक्सरमधून फिरवल्यास भांड्याचं पातं छान धारदार होतं. टिप नंबर 10, पुरणपोळी किंवा कुठलंही सारण भरलेलं पराठा किंवा पुरी लाटताना पोळपाटाला एखादा सुती रुमाल एकदम घट्ट बांधून पोळपाटाला खालच्या बाजूने गाठण मारायची, त्यामुळं कितीही सारण भरलं तरी पुरणपोळी किंवा पराठा लाटताना अजिबात फुटणार नाही. तर तुम्हाला आजच्या या सगळ्या किचन टिप्स कशा वाटल्या ते मला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. याआधी मी चॅनलवर एक किचन टिपचा व्हिडिओ शेअर केलेला आहे, तो जर बघितला नसेल तर तो पण नक्की बघा. त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब पण नक्की करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.